नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे छान असं झणझणीत चमचमीत असं आपलं चिकन तयार झालेलं आहे। तरी पण छान आलेली आहे। आता हे चिकन मी कशा पद्धतीत बनवले ते आपण पाहूयात। तर त्याआधी काय काय साहित्य घेतले ते पाहूया। इथे अर्धा किलो चिकन घेतले। चिकनला हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट लावून ठेवलं आहे 2 तास। त्यानंतर इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। जिरं घेतलेलं आहे, शहाजिरं घेतलं आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, स्टार फूल आणि त्याचबरोबर इथे सुके मसाले आहेत। आपलं घरगुती लाल तिखट आहे, धने पावडर आहे, जिरे पावडर आहे, काश्मीरी पावडर, हळद आणि गरम मसाला। त्याचबरोबर तिथे बघू शकता कांदा घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा खोबऱ्याचं 1 चमचा मोठं वाटण घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि चिकन ज्या वेळेला आपण धुतो ना त्यावेळेला हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून ठेवायची आणि ते अर्धा ते 1 तास मॅरिनेशन करून ठेवून द्यायचं, म्हणजे त्याला चव छान येते। आता बघा इथे कढई घेतली आहे आणि कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण खडे मसाले घातलेले आहेत। खडे मसाले होऊन द्यायचे तेलामध्ये, जरा लांब उभं राहायचं, लवंग उडते अंगावरती। त्यानंतर लगेच इथे मी मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। त्या छान असं तेलामध्ये कांदा आणि मिरच्या परतून घ्यायच्या गुलाबी रंग येईपर्यंत। त्यानंतर बघा इथे आलं लसूण पेस्ट मी अर्धा चमचा घेतली आहे, तिचा कच्चेपणा जाईपर्यंत ते सुद्धा आपण तेलात छान आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची। अर्धा चमचाच घेतला कारण की अर्धा चमचा आधी आपण मॅरिनेट करताना चिकनला लावलं होतं, म्हणून इथे अर्धा चमचाच घेतलेला आहे। आणि इथे मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून। टोमॅटो आता चांगला मऊ शिजून द्यायचा। मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण सुके मसाले घालायचे। सुके मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे। आता मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये इथे मी पाव वाटी असं पाणी घातलेलं आहे आणि मसाले छान असे आपण आता परतून घ्यायचे त्याला रंग येईपर्यंत। त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे 1 चमचा मोठं वाटण कांदा खोबऱ्याचं व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे वाटणाचा, तर तुम्ही जाऊन बघू शकता प्रमिलाज वर्ल्ड चॅनलवरती। आता हे वाटण चांगलं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान असं चांगला तर्री सुटेपर्यंत, म्हणजे मसाले तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिट आपण त्यावर झाकण ठेवून छान असं मसाले शिजून घेऊया, म्हणजे मसाले छान असं रंग सोडतात मस्तपैकी। इथे बघा छान आपली तर्री आलेली आहे, मसाले पण छान शिजले गेलेले आहेत। बघताना तुम्ही बघू शकता बघा किती छान कलर आले, कारण इथे काश्मीरी पावडर घेतलेली आहे ना। काश्मीरी पावडरमुळे काय होतं, अशी तर्री छान दिसते आणि रंग पण कलर पण लाल छान येतो। त्यानंतर आपण तिथे चिकन घालायचं। चिकन घातल्यानंतर त्यावरती चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि थोडा कोथिंबीर घालायचा। आता मीठ आधी मॅरिनेशन करताना लावलं होतं म्हणून इथे मी थोडंच मीठ घेतलेलं आहे। तर आपल्याला कसं आता 5 मिनिट हे चिकन त्याच्या अंगाच्या पाण्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायचं आहे। तर इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि चिकन पण बघा 5 मिनिटामध्ये कसं अंगाच्या पाण्यामध्ये छान असं शिजल्या गेलेलं आहे। तर आता आपण इथे काय करायचं, आता तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे म्हणजे रस्सा किती पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे मी अर्धा ग्लासपेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे आणि ते आता चिकन आपण सर्व असं पाण्यात मिक्स करायचं आणि शक्यतो पाणी गरम करूनच घाला चिकनमध्ये, म्हणजे कशी आपल्या चिकनची चव टिकून राहते। तो वरून थोडा कोथिंबीर घेतलेला आहे आणि आता आपण यावर झाकण मारायचं आणि 20 ते 25 मिनिट छान असं मऊ शिजेपर्यंत चिकन शिजून घ्यायचं। तर इथे आपले 25 मिनिटं झालेले आहेत आणि चिकन पण आपलं छान शिजल्या गेलेलं आहे। बघू शकता कलर तर किती सुंदर आलेला आहे। झटपट होणारी रेसिपी आहे, काही वेळ लागत नाही आणि कमी खर्चामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे। आपल्या घरात जे नेहमीचं साहित्य असतं त्यामध्येच बनवलेली आहे। सुगंध तर छान सुटलेला आहे। 4 ते 5 माणसं सहज हे चिकन खाऊ शकता एवढे मी बनवलेलं आहे। 1 किलो चिकन असेल तर मसाल्यांचं प्रमाण दुपटीने घ्या, एकदा नक्की। इथे बघा आमची लाईट गेली त्यामुळे जरा काळोख आलेला आहे व्हिडिओ करताना। तर बघू शकता चिकन चवीला अप्रतिम झालेलं आहे। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा, झटपट होणारी रेसिपी आहे। चिकन बनवताना तुम्ही तुमच्या आवडीचा गरम मसाला घेऊ शकता। छान असा आपला तर्रीदार असा चिकन रस्सा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।